दौलत भाग 8. दौलत गाडी घेऊन निघाला होता. नजर रस्त्यावर स्थिर होती. डोक्यात अनेक विचार फिरत होते. गौरीविषयी सहानुभूती जास्त वाटत होती. स्वतःच्या वागण्याचा राग क्षणोक्षणी वाढत होता. त्याने दात आवळून हात स्टेरिंगवर आपटला. सरळ रोकठोक आणि तडकाफडकी वागताना तिच्यासोबत चुकला होता. तास दीड तास गाडी चालवून दौलत मामाच्या घरी आला. पण गाडी थोडी बाजूलाच उभी केली. घरापुढे गाडी घेऊन गेला नाही. आधी झालेला अपमान डोक्यात होता, म्हणून घराची पायरी चढणार नव्हता. आतमध्ये शीतल आहे हे माहीत होतं, म्हणून तो गाडीतच थांबला. फोन हातात घेऊन त्याने गौरीला फोन लावला. आतमध्ये झोपण्याचा प्रयत्न करत असलेली गौरी आत्ताही ओल्या डोळ्यांनी जागीच होती. अचानक फोन वाजला म्हणून तिने पाहिलं. दौलतचा नंबर बघून तिची धडधड वाढली. तिने सांगितलं होतं फोन करून निर्णय कळवा. त्यासाठीच त्यांनी फोन केला आहे का? काय असेल त्यांचा निर्णय? पुन्हा भरून आलेले डोळे पुसत ती विचार करत होती. आणि रिंग पूर्ण वाजून कट झाली. तिने श्वास गिळत फोनकडे पाहिलं. 2 सेकंदात परत फोन वाजला. कोण आहे गौरी? फोन घे. तिच्या बाजूला बेडवर झोपलेली शीतल तोंडावरून पांघरून काढून म्हणाली, हो. गौरी गडबडून फोन घेत कानाला लावते. हॅलो, मी आहे. बाहेर ये. फोन उचललेला कळताच दौलत म्हणाला. हां. त्याने बाहेर यायला सांगितले म्हणून गौरी गोंधळली. मी मामाच्या घरात येणार नाही. बाहेर आलो आहे. तू बाहेर ये. तो असं म्हणाल्यावर तिने एकदा शीतलकडे पाहिलं. ती झोपली होती परत. तो बाहेर आला, पण कशाला आला असेल म्हणून ती मनोमन घाबरली. तिने सकाळीच मामांना मुंबईला जायचं म्हणून सांगितलं होतं. मामा म्हणाले होते, दौलत सोबत बोलून बघतो. ते बोलले असतील का? त्यासाठीच इथं आले असतील का? असं तिला वाटलं. येते ना? ती काही बोलली नाही म्हणून त्याने विचारलं. आवाज त्याच्या अजूनही कडकच होता, म्हणून तिला अजूनच तडपल्यासारखे झाले. "ह हो, आले." घाबरतच ती म्हणाली. तिकडून त्याचा आवाज आला. गौरी हळूच शीतल आणि ती झोपलेली त्या खोलीतून बाहेर आली. मामा मामीच्या खोलीचा दरवाजा लावला होता. बाहेरचा दरवाजा उघडून ती बाहेर डोकावली. बाहेर अंगणात कोणी दिसत नव्हतं. ती ओट्यावर आली, पण आता अंधार असल्याने तिला भीती वाटत होती. फोन कानाला तसाच होता. क कुठे आहात? ती इकडे तिकडे बघत म्हणाली. बाहेर ये, रस्त्यावर आहे. दौलत म्हणाला. मला भीती वाटते." ती बारीक आवाजात पुटपुटली. तिकडे त्याने श्वास भरलेला आवाज तिने ऐकला. ती एक एक पाऊल पुढे तो टाकत असताना तो समोरून येताना दिसला. त्याला समोर बघून तिला अजूनच घाबरायला झालं. अंधार असला तरी बाहेरच्या बल्बच्या उजेडात तो दिसत होता. येता येताच त्याने कानाचा फोन काढून कट केला. ती श्वास गिळत हात घट्ट आवळून जरा घाबरतच पुढे आली. काय करणार आहेस? दौलत तिच्याकडे बघत विचारतो. ती त्याच्याशी नजर मिळवत नाही. हृदय एवढं धडधडत होतं की समोर उभं राहायला पण तिला हिंमत गोळा करावी लागली. तुम्ही म्हणताल तसे, ती अडखळत म्हणाली. जीव मुठीत आला होता तिचा. त्याच काय म्हणणं आहे हे ऐकण्यासाठी. डोळे भरून परत गालावर पाणी आले. मुंबईला जायचंय का? त्याने असं विचारल्यावर ती लगेच त्याच्याकडे मान वर करून बघायला लागली. हृदयाचं धडधडणं वाढलं होतं. श्वास अडकला होता. तुम्ही म्हणत असाल तर तर नाही येणार तुमच्याकडं. जाईल मी उद्या मुंबईला. ती डोळे पुसत म्हणाली. दौलत तिच्याकडे बघत होता. आणि मी म्हणलं,
आत्ताच माझ्यासोबत चल तर. दौलत म्हणाला तसे ती डोळे भरून त्याच्याकडे बघायला लागली. म्हणजे तिच्या डोळ्यातून पाणी गळत होतं. म्हणजे माझ्यासोबत घरी लग्न झाल्यावर कुठे राहतात, सासरी ना? तो असं म्हणाला आणि ती त्याच्याकडे बघत राहिली. पण तुम्ही रागवला. ती पुढे बोलू शकली नाही. तो एक श्वास घेऊन तिच्याकडे बघतो. मी रागवलो म्हणून घर सोडून जा नव्हतो म्हणालो. चल बस गाडीत. इथे परत येण्याची इच्छा नसताना न्यायला आलोय तुला. दौलत म्हणाला. तुमचा राग गेला? तिने जरा हसून विचारलं. जीवात जीव आला होता. तिच्या चेहऱ्यावरून तिला बरं वाटलं असावं असं वाटत होतं. 5 मिनिट आहेत तुझ्याकडे. तुझं काय असेल ते घेऊन ये आणि गाडीत बस. दौलतचा चेहरा कठोर होता. तो तसाच त्याच्या कडक आवाजात बोलत होता. पण तो न्यायला आला यानेच तिला हुरूप आलं होतं. पण आत्या मामा, ते झोपलेत. त्यांना काय सांगू? तिच्या डोळ्यातून अजूनही पाणी थांबत नव्हतं. मी फोन करतो. तू जा. लवकर ये. पुन्हा पोचायला उशीर होईल. तो म्हणाला तशी ती जरा पळतच घरात गेली. पटापट तिचे कपडे तिने तिच्या पिशवीत भरले. बाहेर मामा तोपर्यंत उठले होते. दौलतने त्यांना फोन केला होता. तिच्या डोक्यावरून त्यांनी हात फिरवला. दरवाजात येऊन ते सावकाश जा म्हणाले. दौलत आणि गौरी गाडीत बसले. त्याने गाडी परत त्यांच्या गावाच्या रस्त्याने घेतली. गौरीच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण तरीही डोळ्यातून पाणी गळत होतं. ती गालावर हात फिरवत पाणी पुसत होती. आता काय झालं रडायला? आता घरी नेतोय ना? दौलत म्हणाला. तशी ती परत दचकून सावरून बसली. काही बोलली नाही. दोघे शांत होते. विचार करत होते. तासाभरात ते पोहोचले. गौरी आतमध्ये आली. जेवायचंय मला, दौलत म्हणाला. तिने इकडे तिकडे पाहिलं. कोणी नव्हतं तिथं. आई आणि राधा झोपल्या होत्या. म्हणजे त्याने तिलाच जेवायला मागितलं होतं. ती काही न बोलता पिशवी ठेवून किचनमध्ये गेली. तिथे भाजी भाकरी झाकून ठेवलं होतं. भाजी गरम करून भाकरीसोबत तिने ताटात वाढून बाहेर घेऊन आली. बाहेर हॉलमध्ये दौलत फोन बघत होता. त्याच्यासमोर ताट ठेवून ती पाणी आणायला गेली. तू जेवली का? त्याने पहिला घास खात तिला विचारलं. पाणी त्याच्यापुढे ठेवून ती बाजूला उभी राहिली. तिला विचारल्यावर एवढ्या दिवसातून तो नीट बोलला म्हणून भरून आलं तिला. हो, जेवण झालं होतं म्हणत ती बाजूला मागे बसली. उशीर झाल्यामुळे दौलत पटपट जेवला. गौरी त्याचं ताट उचलून किचनमध्ये घेऊन गेली. तिने त्याचं ताट धुवून टाकलं. तो सोफ्यावर फोन बघत बसून होता. ती शांत त्याच्या जवळून चालत राधाच्या खोलीत जायला लागली. तिकडं कुठं? झोपायचं नाही का? उशीर झालाय. राधा आणि आई झोपल्या असत्याल, दौलत म्हणाला. झोपायला? गौरी हात करत बारीक आवाजात म्हणाली. खाली झोपणार काय? वर यायला पाय बरा नाही का अजून? दौलत म्हणाला. बरं आहे, पण मी वर आले तर तुम्हाला चालेल का? तिने घाबरतच विचारलं. न चालायला काय झालं? म्हणत तो वर जायला लागला. गौरी हळूहळू एक एक पायरी चढत त्याच्या मागे निघाली. खोलीत आल्यावर दौलत कपडे बदलून आला. तो एका बाजूने बेडवर बसला. गौरी आधी बेडवर झोपली होती, पण तो झोपेत असताना आता तो जागा होता, म्हणून ती जरा घाबरूनच बेडवर बसायला लागली. तू बेडवर झोपणार का? दौलत सरळ बसत म्हणाला. ती उठून उभी राहिली. हो, मी मी आधी 2 दिवस झोपले होते, ती म्हणाली. बोलताना त्याला घाबरत होती, अडखळत होती, पण बोलत होती. दौलत बघत राहिला तिच्याकडे. बरं वाटलं त्याच्या मनाला. ती आधीही बेडवर झोपली होती आणि आताही त्याच्या शेजारी झोपायला नकार नव्हता दिला तिनं. झोप, म्हणत दौलत एका बाजूला सरकत सरळ पाठीवर झोपला. गौरीमध्ये बरंच अंतर ठेवून त्याच्याकडे पाठ करून एका कुशीवर झोपली. तो
तो स्वतःहून तिला घेऊन आला. एवढं तरी बोलला. तिच्यासोबत हेच खूप होतं तिच्यासाठी. सकाळी नेहमीसारखी गौरी लवकर उठून तिचं आवरून खाली गेली. खाली आल्यावर आधी आईंच्या पाया पडली. त्यांना ती आली म्हणून आनंद झाला होता. राधालाही आनंद झाला तिच्या वहिनीला भेटून. राधा कॉलेजला गेली. गौरी आईंना मदत करत होती. दौलत उठून खाली आला. आईने त्याला नाश्ता दिला. त्याचं झाल्यावर तो त्याच्या कामाला निघून गेला. त्यानंतर थेट संध्याकाळी अंधार पडायच्या वेळी आला. गौरी आई सोबत म्हणून स्वयंपाक करत होती. तिला चुलीवर जमत नव्हतं जास्त, पण त्यांच्याशी बोलत ती त्या म्हणतील तसं करत होती. हाताला चटकाही बसला होता. दौलत म्हशींना दूध काढून झाल्यावर खायला टाकत होता. आईने हाक मारली जेवायला. तेव्हा तो आतमध्ये हातपाय धुवून आला. जेवण झाल्यावर सरळ त्याच्या खोलीत गेला. गौरी सगळं आवरून वर गेली. दौलत त्याच्या वहीतच हिशोब लिहित होता. बराच बाकी होता म्हणून लिहायला वेळ लागला. गौरी तिच्या बाजूने झोपली. त्याचं झाल्यावर त्याने वही ठेवून दिली आणि तोही बेडवर आला. झोपलेल्या तिच्याकडे एकदा बघून त्यानेही पाठ टेकवली. ती सोबत होती म्हणून मनावरचा थोडा भार उतरल्यासारखा वाटत होता त्या. कहाणी आवडली तर कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज. धन्यवाद.